बिना वॉरंटचे येतात तर बिना वॉरंटच्या मध्ये घुसतात आणि पोलिसाचे लोक कसं तुला काय करायचंय का आम्ही का त्यांच्या बायका बसलो ऑफिसरला बसला कुणी सुद्धा इथं आलं नाही। आमच्या नवऱ्याला फुकट आणून टाकलं सर। आमचं लय वनवास आहे। इथं पावसात रातभर झोपून असलं तरी कुणी आलं नाही इथं। आमच्या नवऱ्याला आणून टाकलंय 2-3 दिवस झाले। 14 केशी गपचूप आणून कुठले बी आणून टाकायला लागले केशी। आम्ही मरू का जगू इथं सांगा तुम्ही। तर पेट्रोल टाकून जाळ लावून घेणार आहे बघ इथं। शेवट एवढीच आमचं आहे। मी उषा समीर शिंदे। मी मोहोळ तालुक्यात राहते। आदिवासी पारधी समाजाचा आहे, पण मी दलित पॅंथर संघटनेमध्ये काम करते। मला महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून पद आहे। मला 36 जिल्ह्यात कामं करावं लागते आदिवासी पारधी समाजासाठी। कारण काही वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य भेटलं, पण माझ्या आदिवासी पारधी समाजाला स्वातंत्र्य अजूनही भेटलेला नाही आहे। किंवा पोलीसवाले त्याला वाईट नजरेने बघतात, चोर म्हणून समजतात। शिकलेल्या मुलांना आणतात आणि त्यांना मरणीचे केस 20 केस 30 केस 14 केशी घालतात आणि पोलीस स्टेशनला आणलं म्हणजे न इन्क्वायरी करता त्यांना पोलीसवाले पंख्याला टांगून मारतात। उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीसवाले हे LCB वाले पोलीस इतके तंग केलेत आदिवासी पारधी समाजाला की बेदम असं जगण्याचं मुश्किल झालंय। प्रत्येक ठिकाणी आता सध्या पोलिसांचा खूप राडा चाललाय। हे राडा SP साहेबांनी कलेक्टर साहेबांनी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। नाहीतर मी महाराष्ट्रभर जर पारधी समाज जमा केला, सगळा महाराष्ट्रभर मी रस्त्यावर पारधी समाज आणून उभा करून टाकेल। 14 केशी जी ह्या पोरावर टाकले धर्मेंद्र भोसलेवर, त्याचं कारण आहे मी SP मॅडमला काल भेट झाली, चर्चा झाली। मॅडम एवढ्या केशी टाकल्या त्याचं कारण आहे की कुठल्या पुराव्याने त्याच्याकडे पुरावा नसताना जर तुम्ही एवढ्या केशी टाकल्या तर एवढ्या 14 केशीचे मला पुरावा पाहिजे। फिंगर पाहिजे, चोरी करताना पकडलेला पाहिजे, सगळा पुरावा पाहिजे आणि CCTV कॅमेरा सहित मला पाहिजे। ते माझ्या समोर नाही, SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, आमदार खासदार असतील, हे सगळ्या समोर 14 केशीचे मला पुरावा पाहिजे, तरच मी हे उपोषण मागे घ्यायला लावीन। नाहीतर असं हजारो मी रस्ता रोको आंदोलन करीन, मोर्चे काढीन, मी उपोषण करीन। मी कधी माझ्या समाजावर अन्याय होत असल्याला सहन करणार नाही। मागण्या काय आहे सर? हा पारधी समाजावर जी अन्याय होतो, शिकलेला मुलगा असू दे, अनपढ असू दे, 70 वर्षाचा म्हातारा असू दे, पोलीसवाला खबरी लोकांचं ऐकणार आणि त्याला पकडून नेणार। पण तुम्ही पकडून नेता खबरी लोकांचं ऐकून। पोलिसांचं काम आहे ना की काहीतरी आपण इन्क्वायरी करावा, त्याचा काही पुरावा तरी आपण तयार करावा। उद्या कोर्ट जर मागितलं तुम्ही कुठला पुरावा द्याचाल, त्याच्या पहिलं जर पारधी समाजाचे हाल करून मारत असाल तर हे पोलीसवाला लय चुका करते आणि मारण्याची परवानगीच नाही आहे आता, तरी कोर्टाला न्यायच्या पहिलं मारहाण करून EDO बनवतात। हा मी इथली चोरी केली, मी तिथली चोरी केली। अरे मारामध्ये दगड सुद्धा फुटतो, तुम्हाला मारून बघूया एकदा माझ्या सपाट्यात येऊ दे, काय व्हायचं उद्या। सत्याच्या लढाईसाठी मी मेली तरी मी घाबरणार नाही, पण हे अन्याय थांबवणारच आणि थांबवली पाहिजे सरकारने आणि पोलीस अधिकाऱ्यांनी, कलेक्टरनी आणि SBनी माझ्या मागण्या तर पुऱ्या केल्याच पाहिजे आणि माझ्या पारधी समाजावर होणारा अन्याय थांबवला पाहिजे। नाही जर थांबला तर मग मी बी काय चीज आहे ते दाखवून देईन। मी सांगत नाही, मी धमक्या देत नाही। मी 36 जिल्ह्याचं जी मी बोज माझ्या खांद्यावर घेतले उगाच नाही आहे, कारण माझ्या समाजाला, पारधी समाजाला माणूस म्हणून मला माणसात आणायची तयारी आहे माझी। प्रशासनाने तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढली भूमिका काय घेणार? पुढली भूमिका मी रस्ता रोको आंदोलन करीन, आणखीन 1000-2000 माणसं घेऊन मी उपोषण करीन, मी आंदोलन करीन। मी आझाद मैदानमध्ये मंत्र्यापाशी जायची तयारी आहे माझी। जनाबाई शिंदे, लवारा तालुका आणि जेवढे माझा मुक्काम गाव आहे त्या गावातील लवारा, उस्मानाबाद, LCB, नळदुर्ग पोलीस स्टेशन सगळे येऊन त्यांनी आम्हाला 80 पोलिसाची धमकी परवा दिवशी दिलेली आहे सर।
परवा दिवशी देता येईन आमच्या घरातले माणसं आम्ही घाबरून जातात. त्यांनी शील्ड ड्रेसवर येतात आणि त्यांनी म्हणते ते आम्हाला की उठा उठा. आम्ही पारधी समजायचं का चोर समजायचं का पोलीस लोक समजायचं. आम्हाला मारहाण द्यायचा धमकी देतात आणि मी रंडकी मी माझ्या भावाच्या मायबापाच्या घरात राहून शनी राहते आणि माझ्या भावाला विचारते की तुझा अरुण शिंदे भाऊ कुठे आहे, तू सांगणार आहेस का नाही, तुझ्या भावाला आम्ही गोळीबार करणार आहे असं म्हणतात. सर आम्हाला धमकी देतात. लहारा पोलीस स्टेशन, उस्मानाबाद LCB, नळदुर्ग पोलीस स्टेशन आम्हाला धमक्या देते. ते आम्हाला हे धमक्या आम्हाला थांबण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेला आहे. आम्हाला असलं जात त्रास नको. आम्ही भीक मागून खातात सर त्या जिवळी गावात. आमच्या घरात सदी माल 100 पोते 50 पोते मालाच्या आम्हाला हे राहते. ते मागून खाता येताना सुद्धा आम्हाला ह्यांनी धमक्या देतात. आम्ही चोऱ्या शिंदळक्यात असल्या करणार आम्ही त्या जिवळी गावात नाही सर. तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद, तालुका लोहारा. मी इथून जिवळी गावातून आलेले आहे. माझ्या बापाची एन्काउंटरची रोजचे रोज LCB वाले येत आहेत. आम्हा बापाचं एन्काउंटर करत म्हणत आहेत. माझ्या बापाचं नाव अरुण शिंदे. रोज येतात, रात्री येतात, घुसतात घणा घेऊन डायरेक्ट बापावर घुसायला बघतात, मारायला बघतात. बापाला उगाच्या उगत त्रास. अजून आम्हाला घेऊन जातात पोलीस स्टेशनला नेतो म्हणतात, अटक करतात. मी आहे 10वीला, श्री बसवेश्वर हायस्कूल शाळा जिवळी.